नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण 3 जाहिराती बघणार आहोत। यामध्ये धार्मिक अल्पसंख्याक व खासगी 100% अनुदानित संस्था यांचा समावेश आहे। यामधील पदे प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक, शिक्षण सेवक अशा प्रकारची आहेत। ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत। तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। सोबतच साइडला दिलेले बेल आयकॉन ऑल वर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील। चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती। तर पहिली जाहिरात आहे धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची। भारतीय बुद्ध धम्म ज्ञान विद्यालय अमरावती शाखा नागपूर द्वारा संचालित भदंत धर्मकीर्ती प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालय 100% अनुदानित अमरज्योती नगर नारा रोड नागपूर धार्मिक अल्पसंख्याक संस्था महाराष्ट्र शासन द्वारा अल्पसंख्याक दर्जा असंख्य मंत्रालय विस्तार भवन मुंबई दिनांक 13 ऑक्टोबर 2003 याप्रमाणे खालील पदे भरणे आहे। तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया। पहिल्या पदाचे नाव आहे शिक्षण सेवक, वर्ग 11वी व 12वी करिता। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता MSc BEd गणित, वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार, आरक्षण खुला प्रवर्ग। याकरिता एक पद रिक्त आहे। पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे। या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद, पदाचे नाव आहे शिक्षण सेवक, वर्ग 1 ते 4 करिता। या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA BSc DEd, वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार, आरक्षण खुला प्रवर्ग। याकरिता एक पद रिक्त आहे। पद रिक्त होण्याचे कारण सेवानिवृत्तीमुळे। सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पदे भरण्यात येतील। तरी सर्व गरजूंनी मुलाखतीकरिता बुधवार दिनांक 6/8/2025 ला सकाळी 11 वाजता भदंत धर्मकीर्ती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अमरज्योती नगर नारा रोड नागपूर येथे स्वखर्चाने आवश्यक दस्तऐवजांसह उपस्थित राहावे। ही जाहिरात अध्यक्ष सरचिटणीस भारतीय बुद्ध धम्म ज्ञान विद्यालय शाखा नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 6/8/2025 ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे, कारण ही दोन्ही पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत। दुसरी जाहिरात आहे खासगी 100% अनुदानित शाळेची। जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ जयसिंगपूर संचालित नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे माध्यमिक विभाग इयत्ता 6वी ते 8वी याकरिता खालीलप्रमाणे शिक्षण सेवक पद भरायचे आहे। तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया। पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक कला शिक्षण सेवक, विभाग आहे माध्यमिक इयत्ता 6वी ते 8वी करिता। याकरिता एक पद रिक्त आहे। या पदासाठी लागणारी किमान शैक्षणिक अर्हता GD आर्ट DIP EID, विषय आहे कला, प्रवर्ग आहे इतर मागास प्रवर्ग। शेरा दिलेला आहे 100% अनुदानित पद। टीप दिलेली आहे 1. वरील सहाय्यक शिक्षक पदासाठी बिंदू नामावलीनुसार इतर मागासवर्गीय या संवर्गाचे पद भरायचे आहे। 2. वरील पदासाठी सुयोग्य असणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्रे व अर्जासहित मंगळवार दिनांक 5/8/2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर 9वी गल्ली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे। ही जाहिरात अध्यक्ष आणि सचिव जयसिंगपूर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा डिबॉस हाऊस जयसिंगपूर तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे। मित्रांनो, तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे दिनांक 5/8/2025 ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे, कारण हे पद 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे। तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो। तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो।
या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत, त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत. जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे. तसेच तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू. तिसरी जाहिरात आहे भाषिक अल्पसंख्याक संस्थेची. सावजी शिक्षण संस्था गोंदिया हिंदी भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था या संस्थेद्वारा संचालित श्रीमती इंदिराबेन हरिहरभाई पटेल प्राथमिक शाळा कुडवा गोंदिया तालुका जिल्हा गोंदिया येथे संच मान्यता सत्र 2024-25 नुसार रिक्त पदे सरळ सेवा भरतीने भरायचे आहेत. संदर्भ 1. संच मान्यता सत्र 2024-25. 2. शासकीय निर्णय दिनांक 13 जुलै 2016 शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई अनुसार ही पदे भरण्यात येणार आहे. तर येथे रिक्त असलेल्या पदाचा तपशील बघूया. पदाचे नाव आहे शिक्षण सेवक इयत्ता 1 ते 5 करिता. याकरिता 2 पदे रिक्त आहेत. या पदांसाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता HSC DED व TET 1 तसेच CTET उत्तीर्ण इयत्ता 1 ते 5 ची शिक्षक पात्र परीक्षा पात्र असणे आवश्यक आहे. अनुदानाचा प्रकार 100% अनुदानित पदे. या दोन्ही पदांसाठी वेतन श्रेणी ₹16,000 इतकी असणार आहे. आरक्षण अल्पसंख्याक संस्था आहे. आरक्षण धोरण लागू होत नाही. वयोमर्यादा 18 वर्षे पूर्ण शासकीय नियमानुसार. रिक्त पदाचे कारण सेवानिवृत्तीमुळे. इच्छुक उमेदवारांनी स्वखर्चाने शाळेच्या कार्यालयात दिनांक 3/8/2025 रोज रविवारला सकाळी 11 ते 4 च्या दरम्यान मूळ प्रमाणपत्रांसह मुलाखतीस उपस्थित राहावे. ही जाहिरात अध्यक्ष आणि सचिव शाळा समन्वय समिती यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 3/8/2025 ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे, कारण ही दोन्ही पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.